जर तुम्ही चिंतेत असाल, अडचणीत असाल किंवा टेन्शनमध्ये असाल तर हे ऐका. स्वामी तुमच्यासाठी एक संदेश देत आहेत. चिंता करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ भक्तांनो, आपल्या आयुष्यामध्ये असे क्षण येतात जेव्हा आपण पूर्णपणे खचून जातो. पैशाची अडचण, आरोग्याची समस्या किंवा घरातील वाद, आणि तेव्हा असं वाटतं की आता सगळं संपलं आहे. पण अशाच वेळी अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या कानात हळूच सांगतात, चिंता करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, तू चिंता का करतोस? ज्या अर्थी मी तुला या जगात आणलं आहे त्या अर्थी उद्याची काळजी मी आधीच घेतली आहे. तू फक्त कर्म कर, प्रामाणिकपणे काम कर, फळाची चिंता ती माझ्यावर सोडून दे. कधी कधी आपल्याला वाटतं स्वामी माझा हाक ऐकत नाहीत, पण भक्तांनो, स्वामी कधीच कुणाला विसरत नाहीत. जशी आई आपल्या बाळाला संकटात पाहू शकत नाही, तसेच स्वामी आपल्या भक्तांना कधीच सोडत नाहीत. कधी कधी आपल्याला जे हवं असतं ते मिळत नाहीत, कारण स्वामींना माहीत असतं की ते आपल्यासाठी योग्य नाही. ते आपल्याला तेच देतात जे आपल्याला सर्वोत्तम आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, अशक्य शक्य करतील स्वामी. जिथे विज्ञान संपतं तिथे डॉक्टर हार मानतात, तिथून स्वामींची कृपा सुरू होते. चिंता हे चिंते समान असतं, ती माणसाला आतून जाते. म्हणून आजपासून तुमची सगळी चिंता, सगळं दुःख स्वामींच्या चरणी अर्पण करा. जेव्हा खूप टेन्शन येईल, डोळे मिटा, स्वामींचा विचार करा आणि हळूच म्हणा, स्वामी आता तुम्हीच बघा, मी सगळं तुमच्यावर सोपवलं आहे. ज्या क्षणी तुम्ही मीपणा सोडता आणि स्वामीवरती विश्वास ठेवता, त्या क्षणी तुमचे प्रश्न सुटायला सुरुवात होते. भक्तांनो, तुमचं नशीब कितीही खराब असलं तरीही तुमच्या पाठीशी उभी असलेली शक्ती या विश्वातील सर्वात मोठी शक्ती आहे. ज्याला डोक्यावर समर्थांचा हात आहे त्याला कोणतीही शक्ती हरवू शकत नाही. मग कशा चिंता करायची? जर तुमच्या मनात आत्ताच काही चिंता असेल तर ती आत्ता स्वामीच्या चरणी अर्पण करा आणि कमेंटमध्ये स्वामी माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि अनुभवा तुमचं मन किती हलकं होतं ते. विश्राम घ्या, शांत व्हा, कारण स्वामी तुमच्या पाठीशी आहे. स्वामी भक्तांनो, तर तुम्हाला अशी व्हिडिओ बघायची असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनललाही जॉईन होऊ शकता. आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे किंवा कमेंट बॉक्समध्ये लिंक दिली आहे, ती जाऊन तुम्ही आम्हाला कनेक्ट होऊ शकता.